सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत वर्षानुवर्षे रखडलेल्या कामामागील धक्कादायक वास्तव अखेर समोर आले आहे। शहरातील सर्वाधिक वर्दळीचा बस स्थानक ते जिजामाता उद्यान हा महत्त्वाचा टप्पाच संबंधित यंत्रणेकडून परस्पर रद्द करण्यात आल्याचा खुलासा संसदेच्या अधिवेशनापूर्वी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी नगरपालिकेत घेतलेल्या आढावा बैठकीत झाला। या खुलाशामुळे शहरातील चौपदरीकरणाच्या कामाबाबतचा आशेचा किरण मावळल्याची भावना व्यक्त होत असून आता हा संपूर्ण प्रस्ताव पुन्हा शून्यापासून तयार करावा लागणार असल्याने ही नव्याने सुरू झालेली वाटचाल 100 कधी गाठणार असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। बैठकीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नवनियुक्त कार्यकारी अभियंता ज्योती शिंदे यांनी बस स्थानक ते जिजामाता उद्यान या टप्प्याच्या कामाची मुदत संपल्याने रद्द झाल्याची माहिती दिल्यानंतर खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, मुख्याधिकारी ज्योती भगत, नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांच्यासह उपस्थित सर्वांनाच या माहितीचा धक्का बसला। सटाणेकर गेली अनेक वर्ष धुळीचे साम्राज्य, खड्डे, वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांच्या छायेत जगत असताना प्रत्यक्षात महामार्गाच्या महत्त्वाच्या टप्प्याचा प्रस्ताव रद्द झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे। त्यामुळे चौपदरीकरणाच्या कामातील विलंबाचे खरे कारण समोर आले असून प्रशासनातील समन्वयाच्या अभावावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या खुलाशानंतर खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत खडेबोल सुनावले। नगरपालिकेशी तातडीने समन्वय साधून सुधारित प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले। शहरातील उपलब्ध जागा, भविष्यातील वाहतूक गरजा, पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था, सेवा रस्ते तसेच इतर तांत्रिक बाबींचा समावेश करून सक्षम आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। रखडलेले चौपदरीकरण कोणत्याही परिस्थितीत अपूर्ण राहता कामा नये असेही त्यांनी स्पष्ट केले। या संदर्भातील सर्व कागदपत्रे आणि वस्तुस्थिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मांडण्यात येईल। तसेच संसदेच्या अधिवेशनातही हा प्रश्न उपस्थित करून पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही खासदार बच्छाव यांनी दिली। आढावा बैठकीस उपनगराध्यक्ष सुमित वाघ, शिवसेना गटनेते राहुल पाटील, नगरसेवक मंगेश खैरनार, चेतन मोरे, ज्येष्ठ नगरसेविका जयश्री गरुड, डॉक्टर दिनेश बच्छाव, किशोर कदम, प्रल्हाद पाटील, भिका सोनवणे, प्रकाश देवरे, मुख्याधिकारी ज्योती भगत, नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते। दरम्यान या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। चौपदरीकरणाचा प्रस्ताव नेमका कधी आणि कोणाच्या मान्यतेने रद्द करण्यात आला? लोकप्रतिनिधींना त्याची माहिती का देण्यात आली नाही? नागरिकांना इतकी वर्ष अंधारात का ठेवण्यात आले? या प्रश्नांची उत्तरे संबंधित यंत्रणेला द्यावी लागणार आहेत। एकीकडे खासदारांच्या हस्तक्षेपामुळे सुधारित प्रस्तावाला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी प्रत्यक्षात संपूर्ण प्रक्रिया पुन्हा शून्यापासून सुरू होणार असल्याने सटाणेकरांच्या अपेक्षांना पुन्हा प्रतीक्षेची किनार लाभली आहे। अनेक वर्ष रखडलेल्या या प्रकल्पाचा आशेचा किरण सध्या मावळल्याचे चित्र असून नव्याने सुरू होणारी ही वाटचाल प्रत्यक्ष कामाच्या 100 पर्यंत कधी पोहोचणार याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। I